की मुंबईला रवाना झालेले आहेत, काय सांगाल? आपण देखील काही दिवस जे आहे ते उपसमितीमध्ये होतात. मला असं वाटतं की लोकशाही आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या परीनं मागण्याचा हक्क आहे. थोडासा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कार्यकाळाचा विचार करावा. माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना मी त्या समितीमध्ये होतो. सरकारने त्यावेळेस आरक्षण दिलेलं होतं, परंतु ते जनहित याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि दुर्भाग्यानं सरकारची बाजू प्रभावीपणे त्यावेळेस मांडायला अपेक्षित होतं आणि दुर्भाग्यानं ते मानली गेली नाही. आणि दुर्भाग्य आहे, जो माणूस करता माणूस आहे, ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या मराठा समाजाला खूप मोठं आरक्षण देऊन दिलासा दिला होता, किंबहुना आरक्षण ज्यावेळेस रद्द झालं, माननीय मुख्यमंत्री पदावरती आले, त्यावेळेस राज्य सरकारच्या म्हणजे ओबीसीच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना या मराठा समाजाला लागू केलेल्या आहेत. त्याचाही आज अण्णासाहेब पाटील महामंडळ आज खूप मोठ्या जवळपास 1,30,000 या राज्यातल्या तरुण मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेला आहे. व्याज परताव्याच्या माध्यमातून सुद्धा हा मोठा लाभ झालेला आहे. नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे तरुण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेले आहेत. मला असं वाटतं की लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांचे ते मागत राहतील, परंतु चिंतन करायची गरज आहे. मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली. कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान झालेलं आहे. त्यावेळेस सुद्धा त्यांचं म्हणजे बलिदान कशामुळे झालं? केवळ आरक्षणामुळे झालं. स्वतःचं बलिदान केलं तरी त्यावेळेस त्यांना आरक्षण मिळालेलं नव्हतं, पण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलेलं आहे. मला असं वाटतं की सर्व मराठा समाजाने चिंतन करावं. लोकशाही मार्गाने सगळ्यांना मागणं हक्क आहे, प्रत्येकाला अधिकार आहे, पण आपल्या ह्याच्यामुळं कोणाला त्रास होऊ नये ह्याची सुद्धा सर्व मराठा समाज बांधवांनी चिंतन करावं, काळजी घ्यावी, एवढीच विनंती. बापू, एकंदरीत पाहिलं गेलं तर सणासुदीचा काळ आहे आणि त्यातच जे आहे ते जरांगे मुंबईत दाखल होत आहेत. मात्र कुठंतरी हे काय म्हणावं आता ह्या गोष्टी त्यांनाच माहिती आहे या काळात का काढलेला आहे. खरं म्हणजे हिंदू समाजाचा हा सर्वात मोठा सण आहे आणि मला असं वाटतं की ही म्हणजे आज मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी जत्रेचं स्वरूप असतं अक्षरशः, आणि अशा वेळेस काढू नये. परंतु आता त्यांची इच्छा आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे, त्यांची मर्जी. तर मोठा उत्साह होतो. देखील गणरायाचं आगमन जे आहे ते बँकेत केलेलं आहे. काय साकडा आपण गणरायाला घातलं? आज गणरायाचं आगमन होत आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं समस्त सोलापूरकरांना खूप खूप शुभेच्छा देतो. हा सण अत्यंत आनंदात, उत्साहात सर्वजण साजरा करतायत. 8-9 दिवस थाटामाटामध्ये गणरायाचं स्वागत करून मोठ्या उत्साहात साजरा करत असताना एक संकल्पना जी आम्ही मांडलेली होती सोलापूर जिल्ह्यातील तरुण उद्योजकासाठी, आज आमच्याकडं राज्य सरकारच्या महामंडळाच्या ज्या योजना होत्या व्याज परताव्याच्या, त्याच्यामध्ये आम्हाला सहभाग घेता येत होता. आज जवळपास 2,500 नवयुवकांना आपण ह्या व्याज परताव्याच्या अनेक महामंडळाच्या माध्यमातून आणि विशेष करून पर्यटन विभाग आई योजनेतून लाभ दिलेला आहे. याचबरोबर राज्य सरकारने आता पंतप्रधान रोजगार आणि मुख्यमंत्री रोजगार ह्या ज्या प्रक्रिया उद्योगाच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना आहेत, या योजना केवळ आतापर्यंत राष्ट्रीयकृत बँकाच्या तर्फे वितरित होत होत्या. आम्ही गणरायाचं खरोखरच आमच्या लोकमंगल परिवारावरती पावल्यासारखं झालेलं आहे. काल रात्रीच त्यांच्या पोर्टलवरती दोन्ही योजना हे आता लोकमंगल बँक सगळं कर्जदारांना, उद्योजकांना हे देऊ शकते. मी तमाम सोलापूर जिल्ह्यातील प्रक्रिया उद्योग करणाऱ्याला विनंती करतोय की ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन लोकमंगल तुमच्या पाठीशी आहे. आपलं सोलापूर हा वैभवशाली सोलापूर व्हावं, आपला सोलापूर हा उद्यमशील सोलापूर व्हावा, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव